तर मित्रमैत्रिणींनो, अर्ध्या पाऊण तासापूर्वी हे बासमती तांदूळ मी धुवून असे वितळत ठेवले होते. ते पहा असे सुटसुटीत झालेले आहेत आता. तर आता आपण राईस बनवून घेणार आहोत. तर त्याकरिता मी आता कुकरमध्ये तूप घातलेले आहे. हे पहा, गोवर्धन तूप आहे हे आपले. तर त्यामध्ये आपण घालणार आहोत हे बघा, हे 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 देखील मी घेतलेला आहे. हा खडा मसाला घेतलेला आहे. तो खडा मसाला आपण आता घालून भात घालणार आहोत. आणि यामध्ये मी काळी वेलची मुद्दामून घेतलेली नाही, कारण माझ्या अनूला आवडत नाही ती काळी वेलची, म्हणून मी ही साधी वेलची घेतलेली आहे. तर आता आपण राईस बनवून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण घालणार आहोत तेजपत्ता आणि हे लवंग, 8-10 लवंग घेतलेले आहेत, 8-10 काळी मिरी घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे 2-3-4 तुकडे आणि 4-5 वेलची घेतलेली आहे. ते आपण छान परतवून घेऊया. आता त्यामध्ये आपण हे तांदूळ घालणार आहोत. माझी करंगळी दुखते आहे मैत्रिणींनो. मी आता घालते तांदूळ त्याच्यामध्ये. आमचे नागोसे साहेब जर माझे व्हिडिओ बघत असतील तर म्हणतील, मॅडम ती करंगळी अजून दुखतेच आहे. तर काय करायचं, नागोसे म्हणजे आमच्याकडे रिपोर्टर म्हणून होते. तर ते 31 मेला सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि नागोसे केवळ म्हणजे माझे सहकारी नव्हते, तर नव्हते म्हणजे नाहीत, तर ते माझे छान बेस्ट फ्रेंड आहेत नागोसे. कारण 1998 साली आम्ही लायब्ररीमध्ये एकत्र काम केलेलं होतं दोघांनी. आणि त्याच्यानं तेव्हा लायब्ररीमध्ये होत्या पाटील मॅडम, बागडे साहेब, खंडारे साहेब, त्याच्यानंतर संतोष लांजेकर, मामुनकर, हरा सावंत. बागडे साहेब हरा सावंतना म्हणायचे, सावंत हरा, की मग सावंत जायचे. काय झालं, कशाला ओरडताय साहेब, मी जेवत होतो, असं. म्हणजे त्यांना थोडं कमी ऐकायला यायचं, म्हणून बागडे साहेब त्यांना ओरडून बोलायचे असं. तर नागोसेंबद्दल बोलायचं म्हटलं तर 98 सालापासूनची आमची मैत्री आहे. तेव्हा नागोसे लायब्ररीमध्ये इंग्लिश टायपिस्ट होते. त्यांचं वेगळं डिपार्टमेंट होतं. ते वेगळ्या डिपार्टमेंटमधून त्यांचं डिपार्टमेंट बंद झालं आणि त्यांना आमच्यामध्ये मर्ज केलं. तर ते मला वाटतं कोकण भवनला की काहीतरी होते. तर मग ते नागोसे तेव्हा मग लायब्ररीमध्ये आले. तर ते इंग्लिश टायपिस्ट, मी मराठी टायपिस्ट. आणि काय तर मग ते लायब्ररीमध्ये ती पुस्तकांची कार्ड बनवायची आणि पुस्तकाचं नाव, लेखकाचं, टायपरायटर होते तेव्हा. तर पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव आणि ते पब्लिश केव्हा झालं, तर ते कार्ड तयार करायचे. आणि अल्फाबेटिकली जी पुस्तकांची नावं असायची, पुस्तकं असायची, कादंबरे, म्हणजे ती मंत्रालय सेंट्रल लायब्ररी मंत्रालय केंद्रीय ग्रंथालय असं ती आमची लायब्ररी होती. ते आता बंद झाली. तर तेव्हा आम्ही लायब्ररीमध्ये काम करायचो. तर आणि मग ते कार्ड बनवायचे आणि नंतर मग अल्फाबेटिकली ती ह्याच्यामध्ये लावायची कपाटामध्ये असं. तर ते काम आम्ही दोघे करायचो. तर नागोसे फारसे बोलायचे नाही तेव्हा. ते असं म्हणाल तर ते मितभाषीच आहेत नागोसे, पण ठीक आहे. संतोष आणि आमची जाम मजा, म्हणजे गमती चालायच्या. संतोषमध्येच असा जोक बी करायचा आणि हसवायचा, म्हणजे वेगळा हसण्याचा क्लास लावायची गरज नाही. तर असा तो संतोष. तर 98ला मी लागले बरोबर. आणि मला वाटतं काहीतरी 99मध्ये पूजा होती ऑफिसमध्ये. पूजा दरवर्षी असायची, आमचं थिएटर असायचं, म्हणजे आता तिथे स्टुडिओ झालेला आहे. तर आता पूजेला साडी होती माझ्याकडे छान, पण गळ्यामध्ये घालायला फारसं माझ्याकडे दागिने नव्हते तेव्हा. मंगळसूत्र होतं आणि दुसरं काहीच नव्हतं वरती घालायला. तर माझ्या संतोषने मला भावा बहीण मानलं. मी, स्वप्ना आणि आम्ही दोघी त्याच्या बहिणी. तर तो आमचे खूप लाड तो आहे आमच्यापेक्षा, म्हणजे माझ्याहून लहान आहे वयाने. स्वप्ना तर माझ्याहून 10 वर्षाने लहान, पण तो आमचे फार लाड करायचा संतोष.
तर म्हटलं संतोष मी उद्या काय घालू, ही अशी माझ्याकडे अपूर्वा साडी आहे पिंक कलरची, पण मजेंडा कलरची, पण त्याच्यावर दागिने काय घालू. तर मित्रमैत्रिणीनं माझ्या संतोषने, माझ्या लाडक्या भावाने माझ्यासाठी ना हे आणलं होतं, काय म्हणतात त्याला, त्या साडीवर मला संतोषने माझ्या ते गळ्याबरोबर असतं ते, तोंडात शब्द होता, काय रे देवा त्याला म्हणतात, ठुशी. तर माझ्या संतोषने ती ठुशी आजही माझ्याकडे आहे. आज माझ्या सर्व्हिसला 26 वर्ष पूर्ण झाली आणि संतोषने जी ठुशी दिलेली आहे त्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. ती ठुशी अजूनही तशीच्या तशीच आहे, जराही त्याचं पॉलिश गेलेलं नाही की काय नाही. तर असा माझा लागवी, प्रेमळ, सालस, सोजवळ माझा भाऊ संतोष. तर त्याने दिलेली ठुशी माझ्याकडे अजूनही आहे. तर असं, तर तेव्हापासूनची नागोसेची आणि माझी मैत्री आहे, मित्रमैत्रिणीनं. आणि त्याच्यानंतर नागोसे मला वाटतं काहीतरी माझी प्रकाशनी शाखेत बदली झाली आणि नागोसेत मला वाटतं त्यावेळेला काहीतरी माननीय शिंगणे साहेबांकडे ते ह्याच्यावर गेले, काय म्हणतात, उसनवारीवर, तिकडे गेले नागोसे आणि मी प्रकाशनी शाखेत गेली. त्याच्यानंतर माझी ट्रान्सफर प्रकाशनी शाखेतून मी 2004मध्ये इथे आले न्यूजमध्ये आणि तेव्हा माझ्यानंतर नागोसेही आले माझ्या पाठोपाठ न्यूजमध्ये. तर असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही बेस्ट फ्रेंड कसे आहोत. तर त्याच्यानंतर मग नागोसेही आले माझ्या पाठोपाठ. तर म्हणे मॅडम जिकडे तुम्ही जाता तिकडे मी येतो. म्हटलं हो. म्हटलं काय आता आपलं हेच असेल, काय म्हणतात त्याला, जिथे तुम्ही तिथे आम्ही, असं काहीतरी असेल. म्हटलं आपले देवाने काहीतरी आपलं नातं असेल काहीतरी, म्हणून देव आपल्याला लांब करत नाही. तर म्हणजे अहो मैत्रीचं नातं ते, आता तुम्हाला मी काय सांगू, काही लोकांना ना म्हणजे मैत्री देखील निखळ असते, स्वच्छ असते, म्हणजे निस्वार्थ असते. पण असं म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, आता एखादी स्त्री आणि त्यातूनही माझ्यासारखी स्त्री म्हणजे नवरा नसलेली म्हणजे विडो, एखादी स्त्री जर मनमोकळेपणाने एखाद्या पुरुषाशी बोलली, निखळ मैत्री नसते का हो, मला सांगा मित्रमैत्रिणी, असते की नाही निखळ मैत्री. तशीच माझी आणि नागोसेंची निखळ मैत्री आहे. पण म्हणतात ना काही असे नॅरो माइंडेड लोक असतात, तर ते त्या मैत्रीचा अर्थ वेगळाच घेतात. जाऊ दे, आपल्याला काय, आपली मनं स्वच्छ आहेत, पूर्ण ऑफिस आपल्याला ओळखतं आहे, मग आपण का घाबरायचं. मी नागोसेंना तेच म्हणते नेहमी की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला जे काय बोलायचं ना लोकांसमोर माझ्याशी बोला, कशाला घाबरता तुम्ही. हां, अहो लोक काय हो, लोक पायी देखील चालू देत नाहीत आणि गाढवावरही बसू देत नाहीत. म्हणून तर म्हणतात ना, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. आणि मला सांगा, आज जर आपण या सर्व लोकांचा जर विचार करत बसलो मित्रमैत्रिणींनो, हां, तर आपले जगणे मुश्किल होणार. आणि मी म्हणते आपण का ऐकायचं त्यांचं, कशासाठी. आपलं लाईफ आहे, आपण आपल्या परीने जगायचे, बरोबर ना. तर असे हे माझे बेस्ट फ्रेंड नागोसे. तर सेवानिवृत्त झाले आता ते. तर तिथून मग न्यूजमध्ये आम्ही साधारणपणे मला वाटतं काहीतरी न्यूजमध्ये पण आम्ही 7-8 वर्ष एकत्र सर्व्हिस केली. त्यानंतर माझी ट्रान्सफर आस्थापनेला झाली. आस्थापनेतून मी डिस्पॅचला गेले. त्याच्यानंतर डिस्पॅचला असताना 2015मध्ये मला सिनियरचं प्रमोशन मिळालं आणि त्याच्यानंतर मला सिनियरचं प्रमोशन मिळालं आणि नागोसेंना रिपोर्टरचं प्रमोशन मिळालं आणि नागोसे EBPला गेले. EBP म्हणजे एक्झामिनर ऑफ बुक्स अँड पब्लिकेशन्स. तर फोर्टला ते आमचं ऑफिस आहे, तिकडे नागोसे गेले. तर असं, आणि तर म्हणजे आमची मैत्री किती स्वच्छ निखळ आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर मग भातामध्ये थोडंसं मीठ घालते आता मी. चिकनला मी मीठ बऱ्यापैकी लावलेलं आहे, तर भातात थोडं कमीच घालते मित्रमैत्रिणी. कमी पडलं तर वरून घालता येतं आणि जास्त मीठ टाकलं तर ते आपल्याला त्यातून काढता येत नाही, म्हणून थोडं कमीच घालायचं नेहमी. तर असं, तर त्याच्यानंतर मग नागोसे EBPला गेले आणि ते EBPला गेले आणि त्याच्यानंतर मग 2015मध्ये मला सिनियरचं प्रमोशन मिळालं आणि आता 2022मध्ये मला असिस्टंट सुपरिटेंडंटचं प्रमोशन मिळालं. तर नागोसे अगोदर गेले, त्यांच्यानंतर तर पाठोपाठ मी गेले. 2022मध्ये मी EBPला गेले आणि खरं सांगायचं तर मित्रमैत्रिणी, मला ते ऑफिस अजिबात आवडत नव्हतं, पण काय म्हणतात पर्याय नाही, गेले मी. आता प्रमोशन झाले, 4 पैसे आपल्याला वाढवून सॅलरी मिळणार आहे, आपला 4 पैशाचा फायदा होणार आहे. माझ्या मैत्रिणींनी देखील मला तेच समजावलं, अगं मंगल जाऊ दे,
तुला एवढं छान प्रमोशन मिळालं आहे, असिस्टंट सुप्रिटेंडेंट तू झाली आहेस, ठीक आहे. तर म्हणजे थोडासा आमच्यावर अन्याय झालेला आहे मित्रमैत्रिणींनो. कारण आमच्या ऑफिस म्हणजे आमच्या डिपार्टमेंटला एक्झाम नाही आहेत, सिनियरिटीने पुढे जायचं. तर आता मी काय फारशी हुशार नाही, पण माझ्या मैत्रिणी ज्या आहेत, माझी नीलू आहे, दर्शू आहे, संग्या आहे, प्रिया आहे, आरती आहे, नंदिनी आहे. तर या मुली परीक्षा देऊन पुढे गेल्या असत्या, कारण हुशार आहेत, वेल एज्युकेटेड आहेत त्या. पण मी काय फारशी हुशार नव्हती. पण माझ्याबरोबर त्यांचं देखील नुकसान झालं मित्रमैत्रिणींनो. तर असं तर पहिलं प्रमोशन आम्हाला 17 वर्षाने मिळालं. म्हणजे क्लार्क टायपिस्ट म्हणून आम्ही लागलो 98मध्ये आणि पहिलं प्रमोशन आम्हाला म्हणजे मी नीलू आणि आरती, मला वाटतं काहीतरी, नाही आरतीची व्हॅलिडिटी नव्हती, आरतीला नंतर मिळालं. तर मला आणि नीलूला 2015मध्ये सिनियरचं मिळालं आणि त्याच्यानंतर मग 2022मध्ये आता आम्हाला असिस्टंट सुप्रिटेंडेंटचं प्रमोशन मिळालं आणि प्रमोशनने मी EBPला गेले. तर तेव्हा मला फार वाईट वाटलं. मला प्रमोशनचा आनंद नाही झाला मित्रमैत्रिणी. का नाही झाला, तर मी माझ्या मैत्रिणींना सोडून जाणार होते. सोडून म्हणजे कसं, तर त्या बोलल्या, अगं जा, असू दे, 4 पैशाचा तुझा फायदा होणार आहे, प्रमोशन आहे, कशाला नाकारतेस. तर म्हटलं प्रश्न तो नाही आहे गं. मी जेव्हा डिप्रेशन, आता गेली 10 वर्ष मला डिप्रेशनचा मध्ये त्रास होतो. तर काय सांगू मी मैत्रिणींसोबत की अशा मैत्रिणी, खरंच माझं भाग्य आहे की मला अशा मैत्रिणी मिळाल्या. मित्रमैत्रिणींनो, जेव्हा माझ्याकडे डबा नसायचा, माझी तब्येत डाऊन असायची, तर ह्या माझ्या मैत्रिणी, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी, माझी प्रियू, माझी नीलू, माझी दर्शू, माझी संग्या, माझी आरती, माझी नंदिनी, तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मला शोधून आणायच्या. मी म्हणायचे, रोज रोज कुठे यांचे डबे खाऊ ना. तर मी गुपचूप जायचे आणि कॅन्टीनला 1 वाजता, आम्ही 2 वाजता जेवायला बसायचो, तर मी गुपचूप जायचे आणि कॅन्टीनला जाऊन डाळ भात खायचे. तर माझ्या मैत्रिणींना चांगलं माहीत आहे की हिला डाळ भात आवडत नाही. मग त्या शोधत यायच्या, अगं मंगल गेली कुठे, मनी गेली कुठे, माऊ गेली कुठे. तर असं मला प्रेमाने माऊ म्हणतात, मनी म्हणतात, मंगल म्हणतात. तर त्या मला शोधायला यायच्या, अगं ही गेली कुठे, दिसत नाही. मग कोणीतरी सांगायचं, मी त्यांना कॅन्टीनला बघितलं. मग मी वरती आली की, ए तू कुठे होतीस गं. तर अगं म्हटलं, मी जेवून आली जस्ट पिऊ, मला आता जेवायला नको. नाही नाही चल, तुझ्या आवडीचं डाळ पालक आणलं आहे मी. नीलू म्हणायचे, ए कारलं आणलं आहे. मग म्हणे, मी तुझ्यासाठी कारलं आणलं आहे. दर्शू म्हणायची, तुझ्यासाठी मी मेथीची भाजी आणली आहे. संग्या म्हणायची, तुमच्यासाठी, अहो मॅडम तुम्हाला बांगडा आवडतो ना, तर बांगड्याचं सार आणलं आहे मी. असं. तर आरतीने काहीतरी आणलेलं असायचं. म्हणजे सगळ्याजणी माझ्या आवडीचं आणायच्या आणि मला प्रेमाने भरभरून, म्हणजे मला 2 चपात्या लागतात, तर त्या सगळ्याजणी 1-1 चपात्या आणायच्या. तर 6 मैत्रिणींच्या 6-7 चपात्या. आता एवढं खाऊन काय मला म्हणजे द्वितीया व्हायचं आहे का. द्वितीया म्हणजे आमच्या इथे एक मॅडम होत्या, त्यांना टॅक्सीतसुद्धा चढता यायचं नाही. थोडक्यात आपल्या काय म्हणतात त्या, निर्मिती सावंत एवढ्या होत्या. तर आता एवढ्या 7 चपात्या मी खाल्ले, तर मी द्वितीय नाही का होणार. तर मी त्यातल्या 2 चपात्या खायचे. तर अशा ह्या माझ्या मैत्रिणी भरभरून मला जेवू खाऊ घालायच्या, माझी काळजी करायच्या. म्हणून मला मित्रमैत्रिणींनो EBP नको होतं. मला मैत्रिणींमध्ये मजा राहायचं होतं. तिथे माझी केअर कोण करणार होतं EBPला जाऊन, तुम्हीच सांगा. तर असं. तर म्हणजे मैत्रिणी काय असतं, आणि म्हणून मित्रमैत्रिणींनो, कोणताही प्रसंग असू दे, काही असू दे, तर मैत्रिणी ह्या हव्यातच. आणि तुम्हाला सांगू, आज मला गर्व वाटतो, मला अभिमान वाटतो की माझ्या मैत्रिणींसारख्या मैत्रिणी कुठेच नाहीत, कुठेच नाही. म्हणून मी खरंच खूप भाग्यवान आहे की अशा मला मैत्रिणी मिळाल्या. असू दे, मी रडणार नाही. अनुने मला सांगितले, मम्मा रडायचं नाही. तर बघूया आपला भात झालेला आहे का. तर नाही, बोलण्याच्या नादामध्ये गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. तर आता आपला भात होईल. तर तोपर्यंत आपण हे कांदे चिरून तळून घेणार आहोत आणि हा टॅमॅटो उकडवून, म्हणजे 2 शिट्ट्या काढणार आहे कुकरला आणि याची मी ग्रेव्ही बनवणार आहे. तर असं आहे. तर आता मी ब्रेक घेते. आता पुढची बिर्याणी दुसऱ्या व्हिडिओला, दुसरा व्हिडिओ बिर्याणी तयार करताना.